दिंडोरी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांनी आज येवला तहसील कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करून येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि निवेदने स्वीकारली। या बैठकीला प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे आणि तहसीलदार आबा महाजन प्रामुख्याने उपस्थित होते। बैठकीत नागरिकांनी विविध स्थानिक प्रश्नांचा पाढा खासदारांसमोर वाचला। यामध्ये महावितरणकडून 20 मीटर संदर्भात होणारी दिरंगाई आणि वाढीव तक्रारी करण्यात आल्या। तसेच मतदारसंघातील प्रलंबित रस्त्यांची कामे, विशेषतः येवला मनमाड रस्ता दुरुस्तीचा प्रश्न अत्यंत गंभीर असून त्यावर तातडीने मार्ग काढण्याची मागणी करण्यात आली। गावागावात वेळेवर ग्रामसभा घेऊन स्थानिक प्रश्न मार्गी लावावेत। तसेच नगरपालिकेच्या अखत्यारीतील विविध प्रलंबित नागरी कामांना गती द्यावी, अशा सूचना यावेळी मांडण्यात आल्या। या सर्व समस्यांवर खासदार भगरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जनतेच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्यासाठी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ पावले उचलावीत असे निर्देश दिले। या प्रसंगी ॲडव्होकेट माणिकराव शिंदे, छगनराव आहेर, भास्कर राऊत कोंढरे, किरण ठाकरे, महेंद्र पगारे, योगेश सोनवणे यांच्यासह मतदारसंघातील नागरिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला। आज येवला तहसील कार्यालयामध्ये एक जे कामकाज चाललंय किंवा लोकांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या संदर्भामध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये जनतेचे, सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहे, समजा दाखल्याच्या बाबतीत असेल, रेशन कार्डच्या बाबतीत असेल किंवा अजूनही जे वेगवेगळे विषय आहेत, रस्त्याच्या अडचणी आहेत, तर त्या लोकांकडून घेऊन ताबडतोब प्रांत साहेब होते, तहसीलदार साहेब होते, BDO होते, बाकीचे अधिकारी उपस्थित होते। यांच्या माध्यमातून कसे ताबडतोब मार्गी लावता येतील या दृष्टीने आजची बैठक होती आणि मला नक्कीच जेवढ्याही अडचणी या ठिकाणी आलेल्या आहेत तर त्या मार्गी लावण्याच्या दृष्टीने तहसीलदार साहेबांना, प्रांत साहेबांना किंवा BDO साहेबांना सूचना केलेल्या आहे आणि नक्कीच मार्गी लागतील असं वाटतं। सर, रेल्वे सल्लागार समिती तुमचे योगेश सोनवणे जे आहेत त्यांनी पुणे अमरावती पुणे ही रेल्वे थांबवण्यासाठी बरेच प्रयत्न केले। आपण वरिष्ठ स्तरावर ते प्रयत्न करून अशी मागणी करून तिला अद्याप थांबवण्यात आता 2 वर्षापासून रेल्वेने करोनाचं निमित्त मग येवला असेल, मनमाड असेल, नांदगाव असेल किंवा ज्याही लासलगाव आहे, त्या गाड्या आज थांबत नाही आणि जनतेची सातत्याने मागणी, अगोदर ज्या गाड्या थांबत होत्या त्या गाड्यांना परत स्टॉपेजेस द्यावे। कडून अध्यक्ष असतील यांच्या साथ्याने किंवा आपल्या विभाग मॅनेजर असतील किंवा DRM असतील यांच्याशी प्रयत्न करतोय, अजूनही नाही आहे तरी अजूनही या पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी मांडून जनतेचे प्रश्न आहे। कारण शेवटी जसं रस्त्यावरती STची सेवा आहे तशी रेल्वे मार्ग आपल्या बाजूला आणि सर्वात स्वस्त रेल्वेचा प्रवास आणि त्यामुळे साहजिकच अपेक्षित पूर्वी व्हावे मी नक्कीच आजपर्यंतही करत आलोय आणि पुढे करत राहणार। तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स। आनंदाचे क्षण, स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स। विस्तीर्ण आणि हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, पार्किंगसह अनेक सुविधा उपलब्ध। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला। वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस, येवल्याचे नवीन वैभव, लक्झरी सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम। आकर्षक लक्झरी रूम्स, खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज AC रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता, चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट, मल्टीव्हिजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात, मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा, शहराच्या गजबजाटातून दूर, हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा। हॉटेल वर्मा पॅलेस, जिथे प्रत्येक भेट होते खास। आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो।